अरे सावकाश अरे गणपती घेऊन दे नको तू हे गणपती कधी आलो वाटलं किती कसं ठेवायचं नमस्कार मित्रांनो, राम राम. कोकणी जीवन नाते निसर्गाची या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो. आणि आज मित्रांनो बघा, तारीख आहे 26/8/2025 आणि उद्या आहे 27/8/2025 गणेश चतुर्थीचं पूजन आणि गणेश चतुर्थी. तर आज बघा कोकणात कशी पद्धत आहे. तर आदल्या दिवशी गणपती आणून ठेवायचा. तर आम्ही सुद्धा आता इथे चाललोय गणेश आर्ट चित्रशाळा आहे तिथे चाललोय. आणि आता बघूया तिथे सुद्धा आम्ही आता गणपती घ्यायला जातोय. आणि तिथे काय किती प्रमाणात काय गर्दी वगैरे आहे ते आता बघतोय आम्ही. तर बघूया आपण आता. तर मित्रांनो बघता आम्ही आता इथे आलोय गणेश चित्रशाळेच्या तिथं. परंतु इथे प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते बघा. गाड्या पण बाहेर थांबल्यात आणि सकाळपासून नसलेला पाऊस जोरात आता चालू झालाय. तर आज बघूया काय परिस्थिती आहे ती. तर मंडळी तुम्ही बघताय आज सायंकाळपासूनच गणपती नेण्यासाठी लोकांची कशी गर्दी झाली या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण मोठ्या गाड्या बघतो ना, ट्रक वगैरे, हे मंडळाचे गणपती नेण्यासाठी लोकांनी वाहनं आणलेले आहेत बघा. नेमका पाऊस पण सुरू झालाय मंडळी, त्याच्यामुळे प्रत्येक माणूस आपापला गणपती रिक्षातून नेण्यासाठी पाहतोय बघा. कधी आलो वाटलं किती कसं ठेवायचं अरे काय माहिती नाही, फोटो काढायचा नसता. हा बद्या काय पुढं 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 इकडे घ्या.
तर मंडळी तुम्ही आता बघताय जे सार्वजनिक मंडळाचे जे गणपती असतात म्हणजे नेहमीच्या गणपतीपेक्षा थोडे मोठे ते असे वाजवत वगैरे नेतात बघा. ऐकतच नाही, सांगत होतो. तर मित्रांनो बघताय तुम्ही इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, परंतु हे बघा असं काम चाललं आहे इथे यादीप्रमाणे काम चाललेलं आहे बघा. त्यामुळे गडबड करून पण काय उपयोग नाही. नमस्कार. पाऊस आला. तर मित्रांनो बघता या ठिकाणी प्रचंड गडबड आहे. आम्हाला सुद्धा उशीर लागणार आहे मूर्ती मिळेपर्यंत.
अरे सावकाश अरे गणपती वेगळे नको तू हे गणपती तू पाण्याखाली थांबा 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 बुलबुली काय बघू नको ये अभी चलो बुलबुली मित्रांनो हे बघा आम्ही आता गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन चाललोय घरी आणि पाऊस पण जोरा नाही बघा त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे इकडे तर मित्रांनो बघा आम्ही आता आलोय गणपती घेऊन आणि हे बघा अशी मीठ आणि पाणी ओवाळण्याची प्रथा आहे हे बघा अशा पद्धतीनं त्याचं पाणी ओताची प्रथा परंपरा पूर्वीपार आहे बघा तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं की आम्ही गणपती घेऊन घरी आलोय तर गणपती आणल्यापासून घरी आणण्यापर्यंत तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद